श्री स्वामी समर्थ. देव म्हणतात, पाहून दुर्लक्ष करू नका. मोठ्या स्वरूपात जीवन बदलणारा चमत्कार आपण प्राप्त करणार आहात. आता एक मोठी लॉटरी बक्षीस रक्कम पुढील 12 तासात तुमच्या जवळ येणार आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगले घडणार आहे. जर तुमचा देवावर विश्वास असेल तर हा संदेश लाईक करा आणि आपली सहमती दर्शवा. देव म्हणतात, तुम्हाला तुमच्या जीवनात भरपूर संपत्ती वाहताना दिसेल. मी प्रार्थना करते की आशीर्वाद तुम्हाला, तुमच्या कुटुंबाला पुढील अनेक वर्ष आनंद, तृप्ती आणि भरपूर पैसा घेऊन येऊ दे. देव म्हणतो, मी तुम्हाला अमर्याद आरोग्य, पैसा आणि यश मिळवून देणार आहे. म्हणून जर तुम्हाला देवाकडून चमत्कारिक चिन्ह अनुभवायचे असतील तर निष्कयापर्यंत हा व्हिडिओ पहा. देव तुमच्याशी एकनिष्ठ राहील कारण तुम्ही त्यांच्याशी एकनिष्ठ राहिलात. तुमचा स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास स्वामी आई मी तुझं बाळ आहे असं टाईप करा. भाग्यवंत ठराल. स्वामीवर विश्वास ठेवा आणि ते आपल्या जीवनात त्यांची वचने पूर्ण करतील. या महिन्यात तुम्ही चमत्कारिक घटनांच्या मालिकेची अपेक्षा करू शकता, ज्यामुळे तुम्हाला आनंद, उपचार आणि वैयक्तिक विकास तसेच अनुकूलता आणि चांगली बातमी मिळेल. तुमचा जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर आपले हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करा. समृद्धी द्वार होईल. हे तुमचे स्वतःचे प्रयत्न नाहीत तर तुमच्या स्वर्गीय पित्यांची दया आहे. देव त्यांच्या लोकांना आरोग्य आणि पुनर्प्राप्तीची खात्री देतो, जेणेकरून त्यांना भरपूर शांतता आणि जागतिक सुरक्षितता मिळावी. माझ्या मुला, या जगात कोणीही तुला साथ देऊ दे किंवा नको देऊ दे, तुला सदैव पाठिंबा देईल. आणि हा माझा विश्वास आहे, जोपर्यंत मी तुझ्या पाठीशी आहे तोपर्यंत तुझ्या या जगात कोणीही काहीही करू शकणार नाही. तुला हवं तसं तू करू शकतोस. माझ्या मुला, तुझ्याबरोबर नसल्यास देवाची साथ तुला नसेल. तू काहीही करू शकत नाहीस. जगात माझ्यावर सर्वात जास्त विश्वास ठेव. विश्वास असल्यास होय स्वामी आई असे टाईप करून तुमची सहमती दर्शवा. देव म्हणतात, प्रत्येक व्यक्तीने आपले धर्म, कर्तव्य जाणून घेतले पाहिजे आणि त्यानुसार जीवनात जगले पाहिजे. जीवनाचे ध्येय कर्तव्यपरायणेत आहे. स्वधर्मे निधन श्रेय, परधर्मो भयावह. आपल्या कर्तव्याचे पालन करणे श्रेष्ठ आहे. दुसऱ्याचे अनुकरण करणे धोकादायक ठरू शकते. देव म्हणतात, जीवनात मानसिकता, शांतता मिळवण्यासाठी साधना आणि चिंतन करणे महत्त्वाचे आहे. देव म्हणतात, मनाचे निग्रह करावे, शांत स्थिर राहावे, आनंदी राहावे. देव म्हणतात, शरीर, मन आणि आत्मा यांची जोपासना करण्यावर भर दिला. त्यांनी सांगितले की शरीर ही आत्म्याची गाडी आहे, त्याची निगा राखावी, परंतु त्याच वेळी विनावरही मनावरही विजय मिळवावा. बालोपासना करावी. शरीर सुदृढ हवे, परंतु भक्ती ही तितकीच महत्त्वाची आहे. देव म्हणतात, गुरु होते आणि त्यांची जनसेवा आदर्श मांडते. जनसमाजासाठी निस्वार्थपणे कार्य करणे हे खरे जीवनाचे सार आहे. देव म्हणतात, त्या लोकांना समतेचे आणि विवेकाने वागण्याचे महत्त्व पटवून देणे. जीवनात प्रत्येक गोष्टीचा असंतुलन साधणे आवश्यक आहे. जीवनात प्रामाणिकपणा आणि सच्चरित्रेला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्याने व्यक्तीला नेहमी सद्गुणी राहण्याचा उपदेश दिला आहे. देव म्हणतात, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जीवनात येणाऱ्या अडचणींना सामोरे जाण्याचे धैर्य ठेवावे.
संकटे क्षणिक असतात, त्यावर मात करण्यासाठी भक्ती, विश्वास आणि धैर्य असावे. गुरूंचा महिमा आणि भक्तीचे महत्त्व नेहमी सांगितले आहे. गुरुशिवाय आत्मज्ञान प्राप्त होत नाही. देव म्हणतात, लोभ, मोह, अहंकार त्यांचा त्याग करून सध्या जीवनाचे महत्त्व पटवून त्यांनी सांगितले आहे. धन संपत्तीपेक्षा आत्मिक शांती अधिक महत्त्वाची आहे. सेवा हा भक्तीचा एक मार्ग आहे. समाजासाठी आणि दुसऱ्यांच्या कल्याणासाठी निस्वार्थ भावनेने कार्य करणे कधीही चांगले आहे. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या लीला आणि भक्तांवर केलेल्या कृपा खूप आहेत. त्यापैकी एका भिकाऱ्याचे जीवन बदलण्याची कथा ही खूप प्रेरणादायक आणि भक्तांना मार्गदर्शन करणारी आहे. एका गावात एक भिकारी राहायचा. तो खूप गरीब, निराश आणि दुःखी होता. तो आयुष्यभर भीक मागत जगत होता आणि त्याला वाटायचे की त्याचे जीवन यापेक्षा चांगले कधी होणार नाही. त्याच्या मनात नेहमीच दुःख, न्यूनगंड आणि असंतोष असे. एका दिवशी स्वामी महाराज त्यांच्या गावात आले. लोकांनी त्यांचे जोरदार स्वागत केले. भिकारीही स्वामी महाराजांच्या दर्शनासाठी गेला. तो त्यांच्याकडे गेल्यावर त्यांच्या तेजस्वी रूपाने थक्क झाला आणि त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. स्वामी समर्थांनी त्यांना विचारले, का रे, एवढा दुःखी का दिसतोयस? भिकारी म्हणाला, स्वामींजी, मी खूप गरीब आहे. आयुष्यभर मला फक्त भीक मागून जगावे लागते. माझ्या नशिबात काहीच राहिले नाही. स्वामी समर्थ महाराज हसले आणि म्हणाले, तू गरीब नाहीस. तुला देवाने भरपूर दिले आहे. फक्त तुला ते पाहता आले पाहिजे. मनाचा खोटा अहंकार आणि न्यूनगंड सोड आणि स्वतःवर विश्वास ठेव. त्यानंतर त्याने त्या भिकाऱ्याला उपदेश केला, काम करणे सुरू कर. भीक मागणे सोडून कोणतेही काम सुरू कर. मेहनतीचे तुझे जीवन नक्कीच बदलेल. देवावर विश्वास ठेव, श्रद्धा ठेव आणि नेहमी भगवान दत्तात्रेयांचे स्मरण कर. स्वतःवर विश्वास ठेव. तुझ्यात ताकद आहे. तुला स्वतःची ओळख पटली तर तू नक्कीच उभा राहशील. स्वामी समर्थांनी त्याला आशीर्वाद दिले आणि सांगितले की तू उद्यापासून स्वतःच्या पायावर उभा राहण्यासाठी प्रयत्न कर. त्या दिवशीपासून भिकाऱ्याने भीक मागणे थांबवले. त्याने मेहनत करून छोट्या छोट्या कामांमधून कमाई करणे सुरू केली. काही महिन्यात त्याचे जीवन बदलले आणि तो आर्थिकदृष्ट्या सुधारला नाही तर मानसिकदृष्ट्या देखील सुखी झाला. त्याने स्वामी समर्थांच्या शिकवणीवर श्रद्धा ठेवली आणि देवाची उपासना करू सुरू ठेवली. भिकाऱ्याचे जीवन एका साध्या आशीर्वादाने आणि योग्य दिशेने मार्गदर्शनाने पूर्णतः बदलले. ही कथा शिकवते की प्रत्येकाच्या जीवनात परिवर्तन होऊ शकते. फक्त श्रद्धा, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन गरजेचे आहे. स्वामी समर्थांचे उपदेश केवळ शब्द नसून ते जीवनाचा मार्ग बदलणारी शक्ती असतात. त्यांनी भिकाऱ्याला केवळ धनदौलत दिली नाही तर त्याला स्वतःची किंमत ओळखण्यास शिकवले आणि त्यांचे जीवन पूर्णपणे बदलून टाकले. देवाचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी होय, मी स्वामी आईवर पूर्णपणे विश्वास ठेवतो असे टाईप करा. स्वामींच्या नावाने मी प्रार्थना करतो व प्रार्थना डोळे बंद करून करा किंवा मग टाईप करा, चमत्कार होईल. प्रभू, माझ्या समोर जे काही घडते आहे ते स्पष्टपणे पाहण्यासाठी मला शहाणे डोळे दे. कृपया मला सतत तुझा आवाज ऐकू दे आणि मला चांगले आणि वाईट हे समजण्यास मदत करा. तू माझ्या प्रवासातील प्रत्येक पायरीवर प्रकाश दे. माझी दिशा दाखवत मला बुद्धी दे. सर्वात आव्हानात्मक काळात मला तुमच्यावर घट्ट विसंबून राहण्यास मदत करा. तो माझा अभिजन खडक आहेस. प्रिय प्रभू, तुमच्या सर्व प्रेमांबद्दल धन्यवाद. प्रत्येक लहान आशीर्वाद तुमच्या दयाळूपणाचा पुरावा आहे.
जेव्हा मी माझ्या परिस्थितीबद्दल तक्रार करतो आणि तुझी कृपा विसरतो, तेव्हा मला क्षमा कर. मला हे समजण्यास मदत करा की प्रत्येक परिस्थितीला तुमच्याद्वारे परवानगी आहे, एका उद्देशाने आयोजित केले आहे. मला त्यांच्यात तुमचे प्रेम अनुभवायला शिकवा, तुमची सतत उपस्थिती ओळखायला आणि माझी काळजी घ्यायला शिकवा, जेणेकरून मी कृतज्ञ राहायला शिकेल. परमेश्वरा, तू माझा शाश्वत आश्रय आणि शक्ती आहेस. मी सदैव कृतज्ञतेचे अंतःकरण राखू दे. जर तुम्ही देवावर प्रेम करत असाल तर न वाचता घोषणा करा की श्री स्वामी शक्ती माझी आई आहे. आणि आत्ताच हा शक्तिशाली संदेश लाईक करा. आणि अजूनही आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.